काही लोक 18 तास अभ्यास करतात तरी नापास होतात, काही लोक 4 तास करतात तरी गुणवत्तेत येतात. असं का होतं? कष्ट, ऊर्जा, वेळ आणि श्रम जितके जास्त खर्च कराल तितकं यश, असं गणित नाही. त्याचं तंत्र जुळायला हवं. ते तंत्र जुळलं की मग यश मिळतं. शत्रूचे 2 सैनिक पकडून नेपोलियनच्या समोर उभा केले. शत्रूचे आता नेपोलियन त्यांची गर्दन मारणार हे बऱ्यापैकी साऱ्यांना माहिती. पण त्या 2 सैनिकांकडे बघितलं आणि नेपोलियन म्हणला सोडून दे त्यांना, अजून युद्धाला सुरुवात नाही, या सैनिकांनी काय अपराधही केला नाही, उगाच यांना कशाला, जाऊ दे जाऊ दे जाऊ दे असं म्हणत नेपोलियन उठला आणि त्या सैनिकांच्या पाठीवर थोपटत म्हणाला, जा 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 तुम्ही जा. ते सैनिक निघून गेले आणि नेपोलियन आपल्या सेनापतीला बोलावलं. म्हटला, तू काही सैन्य घे आणि शत्रू सैन्यावर हल्ला करायला जा. हल्ला केल्यासारखं दाखव आणि अचानक शत्रूची भीती घेऊन तू पळून सुरवायला कर. तू भिवून पळतो हे बघितल्यावर शत्रू सैन्य तुझ्या पाठलागावर येईल, पळवत नाही पुढं. सेनापती म्हणला, ठीक आहे. सेनापतीला हे सांगितलं, नेपोलियननं दुसऱ्या सरदारला सांगितलं, आता हा आपला सेनापती त्या शत्रूला हल्ला करायला जाईल आणि भिवून आल्याचं नाटक करत पळवत पळवत नेईल. ज्यावेळी आपलं सैन्य त्याच्या पाठीमागं शत्रूचं सैन्य पाठलाग करत जाईल त्यावेळी तू मध्येच दबा धरून बस आणि पाठीमागून शत्रूच्या सैन्यावर गोळीबार कर. सरदार म्हटलं, ठीक आहे. नेपोलियननं सांगितल्यासारखं सेनापतीनं केलं. शत्रू सैन्यावर हल्ला करायला गेला, अचानक भिल्याचं नाटक केलं आणि सरळ वळाला आणि भिवून पळतोय असं दाखवलं. शत्रू सैन्य त्याच्या पाठलागावर पळत सुटलं. बघता बघता सेनापतीचं सैन्य पुढं, शत्रूचं सैन्य पाठीमागं. आणि ज्या सरदारला नेपोलियननं सांगितलेलं की दबा धरून बस, शत्रूचं सैन्य पुढे गेल्यावर तो बाहेर आला आणि पाठीमागून शत्रूच्या सैन्यावर तिने प्रचंड गोळ्यांचा वर्षाव केला. शत्रूचं सैन्य जागेवर पराभूत झालं, मरून पडलं. सेनापती नंतर नेपोलियनला म्हणाले, तुमचं हे युद्धतंत्र विलक्षण, तुमच्या या युद्धतंत्राच्या बळावर आज आपण जिंकलो. पण हे तुम्हाला सुचलं तसं पाठीमागून गोळ्यांचा वर्षाव करावा ते? नेपोलियन म्हणाला, सकाळी ज्यावेळी ते 2 सैनिक तुम्ही पकडून आणले होते त्या 2 सैनिकांच्या पाठीवर मी थोपटलं त्यावेळी माझ्या लक्षात आलं त्यांच्या फक्त छातीवर चिलकत आहे, पाठीवर नाही. यश मिळवायचं आहे ना, यश मिळवण्याचं तंत्र आत्मसात करावं लागेल, मग विजय मिळवता येतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती ही तंत्र. बाकी बाकी काही नाही लागत. हे तंत्र मिळवा, सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि त्याच्यानंतरची सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, यश आणि आपण यांच्यामध्ये फक्त भीती उभासते, बाकी कुणीच नसतं. मग ती कारणं वगैरे निघतात ना सगळी, असं झालं तर ती फक्त सबबी आहेत. मुख्य कारण आहे भीती. या जगात ज्याला घाबरावं अशी दुसरी कुठलीच गोष्ट नाही. ह्या जगात घाबरण्यासारखी फक्त एकच गोष्ट आहे, भीती. आणि ती दुसऱ्या कुणाचीही नाही, आपल्या मनातली भीती. सगळ्यात महत्वाची गोष्ट. एखादी गोष्ट करायची आहे पण धाडस नसतं. धाडस नसणं म्हणजे भीती वाटणं. बरं, भीती फक्त अपयशाचीच असते असं नव्हे, बऱ्याचदा भीती यशाचीही वाटते. माझ्या एका मित्रानं प्रमोशनच नाकारलं. म्हटलं, का रे? नाही, प्रमोशन घेतल्यावर इंग्रजीत बोलायला लागेल. त्याला इंग्रजीची भीती, त्यांनी यशाचा मार्गच बंद करून टाकला. अपयशाची नाही, यशाची भीती असते. ही भीती सगळ्यात धोकादायक आहे, सगळ्यात धोकादायक. आणि ही भीती बाहेरून कुणी निर्माण करत नाही, ती आपल्या मनातून निर्माण होते. ती आत्मविश्वासाच्या अभावातून येते. तुमच्या क्षमता तुम्हाला माहिती असतील, तुमच्या क्षमतांवर विश्वास असेल, त्यातनं तुमच्यावर प्रगाढ आत्मविश्वास स्वतःवर असेल तर तुम्हाला भीती वाटतच नाही. पण हे जर नसेल तर भीती सगळ्यात महत्वाची, जी तुम्हाला पराभूत करते. बाकी कुणी पराभूत करत नाही तुम्हाला. हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे, भीती. ही पहिल्यांदा काढून टाका. पण काय आहे अडचण आमच्याकडे? प्रेरणा देणारे, उत्साह वाढवणारे, म्हणजे आता हे वैभव परब, त्यांचे सहकारी, अशी फार दुर्मिळ माणसं असतात.
बरीच लोक जमेल का तुला? मला नाही वाटत. परीक्षा कोण देणार आहे? तू कशाला सांगतो? आपल्याला त्याच खरं वाटतं. खरंच नाही जमणार का? आमच्या आजूबाजूला सगळा परिसर आहे ना, तो असा आहे. सायकल शिकू का? नको, पडशील. पोहायला जाऊ का? नको, बुडशील. मग करू काय? टीव्ही बघ. कसं व्हायचं हो? म्हणजे लहानपणी आपलं लक्ष नसताना आपल्या मुलानं कुठं अंधारात जाऊ नये, तो धडपडू नये, त्याला लागू नये म्हणून आई सांगते तिकडे नको जाऊ, भाऊ आहे. लहानपणाच्या अर्धजागृत मनावर तो भाऊ असा बसतो ना, लग्न झालं तरी माणसं अंधाऱ्या खोलीत जात नाहीत. दोष त्याचा नाही हो, लहानपणी त्याच्यावर जो संस्कार झालाय ना, अंधारात भाऊ असतो, तो जातच नाही. सगळ्यात मोठी अडचण आहे आमची, सगळ्यात मोठी. माणसं नकारात्मक ही भीती घालत राहतात, सतत भीती घालत राहतात. आमच्या अर्धजागृत मनावर त्यातून परिणाम होतो. मग इंग्रजी ते अवघडच आहे. मग ते शारीरिक चाचणी ती तर फार कठीण आहे. मुलाखत बोलूच नको. मला गणितच कळत नाही. काय हा प्रकार काय आहे? मी वारंवार सांगतो, या नकारात्मकतेच्या वातावरणात अजिबात राहू नका, अजिबात नको. आणि भीती पहिली मनात आहे ना, ती काढून टाका. आम्ही काय करतो, संकट यायच्या आधीच त्या संकटाचं भयान काल्पनिक चित्र मनात रंगवत राहतो. आणि मग फार काहीतरी आता होणार, दबा धरून बसते भीती. प्रत्यक्षात ज्यावेळी संकट येतं, निघून जातं, काहीच होत नाही, मग आपलं उगाच टेन्शन घेतलं. अरे तू आधीच कशाला विचार करतो मग? म्हणजे पाठीशी आपल्याला बुडू देणार नाही असा प्रशिक्षक आहे, तरी पाण्यात पहिल्यांदा बुडी मारताना भीती वाटतेच. उडी टाळायचा आपण प्रयत्नही करतो, पण अशक्य झाल्यावर अखेर कोणीतरी ढकलल्यावर आपण पाण्यात पडतो. मग जीवाच्या आकांताला हातपाय मारायला सुरुवात करतो. श्वास घेता येत नाही, श्वासासाठी जीवघेणी धडपड चालू होते. पण स्वतःला वाचवण्यासाठी बघता बघता आपण त्या पाण्यावर स्वार व्हायचा बेफाम प्रयत्न करतो, आणि काही काळानंतर आपण त्या पाण्यावर आलवार स्वार होतो. हात चालवणं, पाय फिरवणं हे जमू लागतं, आणि आस्ते आस्ते पोहणं जमतं. नंतर उगाच घाबरलो होतो. तुम्ही पाण्याच्या भीतीवर विजय मिळवला म्हणून पोहणं शिकला, पण जर तुम्ही भीतीवर विजय मिळवला नसता तर आयुष्यभर ते पाणी तुम्हाला तुमच्या अपयशाच्या वाकुल्या दाखवत राहिलं असतं. आणि तुम्ही मरेपर्यंत सांगत राहता, मला कशाची भीती वाटत नाही, फक्त पाण्याची. का? पोहता येत नाही. तुम्हीच तुमचे अपयशाचे रस्ते तयार करून ठेवत असता. उडी मारत नाही तोपर्यंत भीती वाटते. एकदा पाण्यात पडला, गुदमरला की भीती निघून जाते. कुठल्याही क्षेत्रात जा, घुसा आधी, पडा. लांबून नाही कळत, दुरून डोंगर साजरे आपण म्हणतो, नाही जवळ जाऊन बघा काय आहे ते, मग कळत. ही भीती 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 तशी तशी तयार होते आपल्या मनात. सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती. एक गाव होतं, त्या गावाच्या बाहेर एक डोंगर होता, आणि त्या डोंगरावर आस्थागायत कुणी गेलंच नव्हतं. गावात वंदता अशी होती की जो कुणी त्या डोंगरावर जायचा प्रयत्न केला किंवा गेला, तो परत कधी आलाच नाही. त्यामुळे त्या डोंगराकडे कुणी फिरकायचंच नाही. लहानपणापासून त्या गावातल्या जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलांवर तोच संस्कार झाला, तिकडे जाऊ नको. तिकडे गेला की गेला, परत आलाच नाही. कायम जन्माला येणाऱ्या प्रत्येक पोराच्या मनात ती भीती तशीच होती. पण नवीन बंडखोर रक्ताचे काही तरुण मुलं
देशाच्या स्वातंत्र्य दिनी दिवशी त्यांनी जसं ठरवलं काहीतरी वेगळी स्पर्धा करूया, आणि त्यांनी स्पर्धा काय ठरवली, त्या गावाबाहेरच्या त्या डोंगरावर जो कोणी जाईल त्याला 1,00,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. विलक्षण स्पर्धा होती. ती स्पर्धा ऐकली तशी सगळी जुनी जाणती मंडळी एकत्र आली, पंचायत बसली, काय तरी काय काढलंय, कशाला नको ते उद्योग, कशाला विषयाची परीक्षा, आतापर्यंत कुणी गेलं नाही, गेला तो परत आला नाही, अजिबात काही नाही. सगळ्यांनी कडकडून विरोध केला. पण हे बंडखोर रक्ताचे ऐकेच नाहीत. काय झालं तरी होऊ द्या, पण ही स्पर्धा होणार. अखेर स्पर्धेचा दिवस उजाडला. ज्येष्ठ जाणती माणसं सांगतात, अरे नका रे करू असलं काहीतरी, कशाला उगाच विषयाची परीक्षा घेताय, अरे तिकडे गेलाय तो परत नाही आला, चांगलं आयुष्य जगताय का कशासाठी. पोरं ऐकायच्या मानसिकतेतच नव्हती. मग प्रत्येक आई बापानं आपल्या पोराला समजवायला सुरुवात केली, नको रे बाबा, नाही शिकला तरी चालेल, नको जाऊ, आम्ही पोचतो तुला. आई म्हणलंय का भरती झालाच पाहिजे, चालेल नाही झाला तरी, पण तिकडं नको जाऊ. सगळ्यांनी आपापली पोरं बाळ जेवढी समजवली. कसे बसे 5 लोक त्या स्पर्धेत भाग घ्यायला तयार झाले. 5 तरुणांनी भाग घेतला. स्पर्धा सुरू झाली तरी काय ज्येष्ठ जाणती माणसं सांगताय ते नका जाऊ, विषयाची परीक्षा घेऊ नका, तिकडे जो गेलाय तो परत आला नाही, उगाच नका हे करू. पण नाही ऐकलं. ती स्पर्धा चालू झाली. 5 जण त्या डोंगरावर चालायला सुरुवात केली, चढायला सुरुवात केली. खालून आरोळे येत आहेत, आवाज येतोय, परत या, नका विषयाची परीक्षा घेऊ, माघारी फिरा. मुलं पुढं निघाली. अचानक खालून परत गलका ऐकू आला, अरे ऐका, आत्ताच परत फिरा, अजून वेळ गेलेली नाही, माघारा या. त्यांचा तो आवाज ऐकला आणि शेवटचा 5वा शेजारच्याला म्हटला, खरंच असेल का असं? नाही एवढे सगळे सांगतात म्हटल्यावर मग काय करूया, राहू दे. खालून खूपच आवाज येतोय, काहीतरी असल्याशिवाय माणसं असं सांगणार नाहीत. पण काय असं काय करूया. त्यांची चलबिचल झाली. खालच्यांचा आवाज वाढला. तसा एक जण म्हटला, मी जातो परत. दुसरा म्हटला, मग मी कसं काय जाऊ, मी पण येतो परत. आले दोघं माघारी खाली. ते दोघं आले तसे खालच्यानं आणखी चेव चढला, अरे हे दोघं शहाणे झाले, तुम्ही शहाणे व्हा, कशाला जाताय, कशाला विषयाची परीक्षा घेताय, माघारी या. ते तिघं पुढे तसेच निघाले, चालत पुढे. अचानक त्या मागच्या दोघातला एक जण ठेचकाळा धाड दिवशी खाली पडला. कसा बसा अंग झाडत उठून उभा राहिला. दुसऱ्याने विचारलं, काय झालं रे? काय कळलंच नाही रे. अचानक मागून कोणतं ढकलल्यागत झालं. अरे पण आपल्या मागं कोणच नाही. पण खोटं सांगतोय का? खरंच तर. पण मी नेहमी खाली बघून चालतो. पण दगड पण नाही तिथं. ठेच लागायचं कारण काय? एकदम असं कोणतरी जोरात ढकलल्यागत झालं. तुला काय म्हणायचंय? काहीतरी आहे राव. आतापर्यंत कधी असं ठेचकाळलो नाही आणि एवढा खाली बघून चाललोय. आहे मग नको बाबा, जाऊ माघारी. ते दोघं सुद्धा त्या भीतीनं माघारी गेले. खालच्या लोकांना आणखी आनंद झाला. आता एक जणच निघालाय वर. लोक त्याला हाका मारायला लागले, परत ये. पण या पठ्ठ्याचं लक्ष नाही. त्याचं आपलं सरळ चालणं, आपल्या ध्येयाच्या दिशेनं चालणं. चालतोय ना अखेर तो त्या डोंगरावर पोहोचला. स्वतःच्या हातातला ध्वजने त्या डोंगराच्या शिखरावर लावला आणि खाली हात फैलावत जिंकलो असं त्याने अभिवादन केलं. तो डोंगरावर पोहोचलाय. खालच्या लोकांनी बघितलं आणि एकच हल्ला कल्लोळ करायला सुरुवात केली आणि असंख्य माणसं त्याला वर आणायला धावत त्या डोंगराकडे निघाली. आतापर्यंत जे कुणाला जमलं नव्हतं ते यांनी साधलं. आतापर्यंत कुणी त्या डोंगरावर पोहोचला नव्हतं, तो हा पोहोचला. विलक्षण यश मिळवलं. सगळं कौतुक करायला झेपावले. तोही वरून खाली आला. अर्ध्या वाटेतच त्याला लोकांनी अगदी खांद्यावर उचलून घेतलं. वाजत गाजत मिरवणूक चाललीये. अवघा आनंद कल्लोळ, हल्ल कल्लोळ चाललाय. जिंकला. 1,00,000चं पारितोषिक जिंकलं. एक म्हातारा मात्र त्या गर्दीतनं त्या जिंकलेल्या पोराला सारखा विचारतोय, अरे पण तुला जमलं कसं? सगळी माघारी आला, तू कसं काय नाही आला? आतापर्यंत कुणीच गेलं नव्हतं, तू कसं काय गेला? आतापर्यंत कुणी गेलेला परत आला नव्हता, तो कसं काय आला? तो म्हातारा काय प्रश्न विचारायचं थांबे ना. तो काही थांबेच ना म्हणल्यावर
ज्यांनी खांद्यावर घेतलेला तो त्याला म्हटला, कुणाला विचारताय? अरे ह्यालाच ना जिंकलाय तो, कसा काय जिंकला? याला विचारून काय उपयोग आहे का? का बाहेर आहे. त्याला ऐकू येत नाही. तो ध्येयाच्या शिखरावर का पोचला माहितीये? बहिरा होता म्हणून. तो का पोचला माहितीये? इतरांचे नकारात्मक बोल त्याच्या कानावर पडत नव्हते म्हणून. ज्यांना ऐकू येत होत ते माघारी फिरले, परत फिरले. हा नाही, याला ऐकूच येत नव्हतं. एकदा तुमचं ध्येय ठरलंय ना, एकदा तुमचा पक्का निश्चय झालाय ना, एकदा तुमच्या क्षमतांची तुम्हाला जाणीव आहे ना, तुमच्यात स्वतः प्रगाढ आत्मविश्वास आहे ना, कुणाचंही ऐकू नका. मग अजिबात नाही. भैरेवा, जोपर्यंत ध्येयापर्यंत पोचत नाही ना, सरळ भैरेवा. काही बघायची गरज नाही कुणाच. हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. तुम्ही सबल असा, दुर्बल असा, तुमच्यात गुण असतील, तुमच्यात गुण नसतील, तुमच्यात क्षमता असेल नसेल, तुमच्यात कमतरता असतील, काही 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 एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. जर तुमची इच्छाशक्ती विलक्षण असेल ना, पोचायची जिद्द असेल आणि उत्कटता आपल्या ध्येयाला गाठायची असेल आणि त्या तीव्रतेनं जर तुम्ही चालत असाल ना, तर या जगात तुम्हाला कुणीच रोखू शकत नाही. कुणीच नाही. फक्त ती तीव्रता हवी, बस. त्या तीव्रतेनं जायला हवं तुम्ही. मग काही 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 नाही. ह्या जगात फक्त ताकदवान असलेली एकच गोष्ट आहे, तुमची चिकाटी. फक्त चिकाटी. बाकी सगळे गुण तुमच्याकडे नसले तर काय हरकत नाही, फक्त चिकाटी. तेवढी चिकाटी तुम्हाला जिंकून देऊ शकते. 5 किलोमीटरची शर्यत जिंकणाऱ्या धावपटूला विचारलं, तुझ्या यशाचं रहस्य? तो म्हटला, मी थांबलो नाही. यशाचं सर्वोत्तम रहस्य हेच आहे, थांबायचं नाही. पोहोचल्याशिवाय थांबायचं नाही. जिंकल्याशिवाय माघारी फिरायचं नाही. ध्येय गाठल्याशिवाय वाट सोडायची नाही. हे सगळ्यात मोठं रहस्य आहे यशाचं. पाण्याचा एक थेंब सतत 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 त्या वज्रासारख्या कठीण पत्थरावर पडत राहतो आणि अखेर त्या पत्थराला सुद्धा फेक पाडतो. ताकद त्या पाण्याच्या थेंबात नाही, ताकद त्याच्या आविरात सातत्यानं, चिकाटीनं, चिवटपणे कोसळण्यात आहे. बस. दारावर धडका मारत राहा. एकतर दार उघडेल तरी, नाहीतर मोडून पडेल तरी, कारण दाराच्या पलीकडे स्वागताला यश उभा आहे. सातत्य 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 हवंय. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, मी वारंवार सांगतो, एकदा ती भीती काढून टाका. आता दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो अपयश. अपयशातूनच यशाचा राजमार्ग चालू होतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. आम्ही यशस्वी का होत नाही? कारण आम्ही अपयशाचा सामना करत नाही. तुम्हाला घडायचं असेल ना, तर तुमच्या वाट्याला अपयश आलं पाहिजे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मेणबत्तीच्या तबकडीवर ध्वनिमुद्रित करायचा प्रयोग थॉमस एडिसननं यशस्वी केला. पण मेणबत्तीच्या तबकडीवर ध्वनिमुद्रण करायचे प्रयोग त्याने तब्बल 10,000 वेळा केले आणि 10,001 वा प्रयोग त्याचा यशस्वी झाला. अनेकांनी त्याला विचारलं, म्हणजे 10,000 प्रयोगाचा तुमचा वेळ, तुमचा कष्ट, तुमची ऊर्जा वायाच गेली ना? तुम्हाला नाही. या 10,000 प्रयोगानेच मला शिकवलं यशस्वी तबकडी कशी तयार करायची. मला आलेलं प्रत्येक अपयश माझी चूक दाखवून गेलं. मला आलेलं प्रत्येक अपयश कसं योग्य जायचं ते मला दाखवत राहिलं. मला आलं अपयश माझ्यातल्या क्षमता कुठल्या जास्त आहेत आणि कुठल्या कमी आहेत हे सांगणारं ठरलं. मला आलेलं अपयश मी अचूक आणि परिपूर्ण कसा बनवू शकतो हे सांगणारं ठरलं. अपयशानंच मला घडवलं, यशानं नाही. अपयश जर आलं नसतं तर मी घडलोच नसतो. एडिसन सांगतोय. माणसं कुठली पुढे गेली?
काही भारतीय पत्रकारांचं पथक जपानला गेलं होतं. ज्या हिरोशिमा नागासाकीवर अणुबॉम्ब स्फोट झाले त्या शहरांचं, तिथल्या वास्तूंचं निरीक्षण करत ते भारतीय पत्रकारांचं पथक फिरत होतं. त्यांच्या सोबत गाईड होता, तो माहिती देत होता. एका ठिकाणी प्रचंड मोठ्या इमारती समोर आल्यावर तो जपानचा गाईड या पत्रकारांना म्हणाला, हिरोशिमा नागासाकीवर जे अणुबॉम्ब स्फोट झाले त्याच्यानंतर ही शहरं बेचिराग झाली, त्या शहरांच्या पुनर्वसनाचं कार्य या इमारतीतनं चालतं. आणि या पुनर्वसन समितीचे अध्यक्ष आहेत मॅक हायवर्टन. तसे भारतीय पत्रकारांपैकी एक पत्रकार म्हणाले, मॅक हायवर्टन? तो हाच मॅक हायवर्टन ना की ज्याच्यामुळे तुमच्या हिरोशिमा नागासाकीवर अणुबॉम्ब पडले? मग ज्याच्यामुळे अणुबॉम्ब स्फोट झाले त्याच मॅक हायवर्टनला तुम्ही पुनर्वसन समितीचा अध्यक्ष करता? तो गाईड मार्मिकपणे एवढंच म्हणाला, हो, कारण जपानी माणूस पराभवाची वारंवार चर्चा करत नाही. आम्ही चर्चाच करत नाही. अपयश आलं ना शिकवून जातं, अपयश आलं ना अनुभव देतं, पुढे जाण्याची प्रेरणा देतं. पराभव तुम्हाला माघारी खेचण्यासाठी नाही, अपयश तुम्हाला माघारी वळवण्यासाठी नाही. अपयशी कोण होतात? छोटासा पराभव झाला की माघारी फिरणारे ते अपयशी. तुम्ही किती उंची गाठली यावर तुमचं यश ठरत नाही, पडल्यानंतर तुम्ही पुन्हा किती 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 वेळा उठून उभा राहिला यावर तुमचं यश ठरतं. राईट बंधूंनी विमानं आकाशात उडवण्यापूर्वी अनेक विमानं तयार केली, त्यांची अनेक विमानं कोसळली, तरी ते आभाळाला खुणावत राहिले. कोसळल्या विमानांना पुन्हा पुन्हा आभाळात झेपावत राहिले. अखेर आभाळाला पाजर फुटला आणि या आभाळानं राईट बंधूंच्या विमानांना कुशीत घेतलं आणि विमानं आकाशात फरारा मारायला लागली. पण पहिलंच विमान कोसळलं असतं, राईट बंधूंनी विषय सोडला असता तर आज आभाळात फरारा मारू शकलो नसतो आम्ही. राईट बंधू सांगतात, अपयश तुम्हाला घडवतं, अपयश तुम्हाला अधिक अचूक आणि अधिक परिपूर्ण करत जातं. हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळं अपयश हे तुमच्या भीतीचं कारण नको. अपयशासारखा दुसरा गुरु नाही, हे सगळ्यात महत्वाचं आहे. एक गायक, संगीतकार, त्याला गायचं होतं पण भीती वाटायची अपयशाची. आपण नाकारले गेलो तर, आपला आवाज लोकांना आवडला नाही तर. मग तो पहिल्यांदा स्वतःशी गुणगुणायला लागला, मग हळूहळू तो अंधारात गायला लागला, मग विश्वासानं तो प्रकाशात आला आणि बघता बघता त्यानं भीती झडझडून बाजूला टाकली आणि मग तो हजारो लोकांच्या समोर गायला लागला. तो A.R. रहमान विश्वविख्यात संगीतकार झाला. तो अत्यंत लाजाळू होता, माणसांपुढे येतच नव्हता, भीती होती, बाजूला झटकली. काढता येते, बाजूला करता येते, हे सगळ्यात महत्वाचं आहे. स्वतःला सुद्धा आम्हाला तसं घडवता आलं पाहिजे. भीती भीती सगळं बाजूला काढत पुढे जाता आलं पाहिजे, तर निश्चितपणे आम्ही यशाचा तो डोलारा उभा करू. आम्हाला हवं ते आम्ही मिळवू, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. खर तर आपण ज्या क्षेत्रामध्ये आहात, जे घडू पाहत आहात, त्या सगळ्याला फक्त एक नियम लागू पडतो. तुम्ही मेहनत किती करता. तुमची जेवढी मेहनत जास्त तेवढं तुमचं यश जास्त. तुम्ही अपयशी झाला याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही यशाला पात्र नाही. याचा अर्थ असा आहे की तुम्ही कुठंतरी प्रयत्न करण्यात कमी पडता आहात, हा आहे. त्या कमतरता बलस्थानात परावर्तित करता यायला हव्यात. जेवढी मेहनत जास्त तितकं यश मोठं. तुम्हाला या सृष्टीत काहीच फुकट मिळत नाही. प्रत्येक गोष्टीची किंमत चुकवावीच लागते. काय व्हायचंय तुम्हाला, काही हवं असेल तर काही द्यावंच लागेल. ही किंमत पैशाच्या स्वरूपात नाही, ही किंमत कष्टाच्या स्वरूपात, ही किंमत ऊर्जेच्या स्वरूपात, ही किंमत व्यासंगाच्या स्वरूपात, ही किंमत संशोधनाच्या स्वरूपात द्यावीच लागेल. तुम्ही जितकं पेरता तितकंच उगवेल.
अधिक उगवणार नाही. त्यामुळे किती यश हवंय तुम्हाला हे जगावर नाही, तुमच्यावर अवलंबून आहे. किती मेहनत करता तुम्ही हे तुमच्यावर आहे. दगडाला माहिती आहे आपल्यातनं सुंदर मूर्ती घडायची असेल तर आपल्याला घाव सोसायचे कष्ट भोगावेच लागतील. आणि मूर्तिकाराला माहिती आहे दगडातनं जर आपल्याला मूर्ती तयार करायची असेल तर आपल्याला दगडावर घाव घालायचे कष्ट करावेच लागतील. तुम्ही मूर्ती असा अथवा मूर्तिकार असा, तुम्हाला कष्ट झेलावेच लागतील आणि कष्ट करावेच लागतील. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही किती कष्ट कराल त्याच्यावर तुमचं यश अवलंबून आहे. हा सगळ्यात महत्वाचा भाग. फक्त एकच सांगतो, या जगात अशक्य काही नाही, अजिबात नाही. नेपोलियन प्रत्येक युद्धात यशस्वी झाला याचं एकच कारण, त्याची द्विधा मनस्थिती कधीच झाली नाही. तो पहिल्यांदा लक्ष निश्चित करायचा आणि निशाण्यावर वार करायचा, बाकी विषयच नाही. ठरवलं बस केलं, बाकी विषय नाही. तुमचं ध्येय तुमच्या समोर आहे, भरती जवळ आहे. तुम्हाला फक्त जे करता येतंय ते करायचंय. चिकाटीनं, व्यासंगानं, कष्टानं, बुद्धीनं, कौशल्यानं, क्षमतेनं, विश्वासानं, आत्मविश्वासानं, निर्भयतेनं यश आपोआप तुम्हाला मिळेल. असं काहीच नाही की जे करता येत नाही. असं काहीच नाही जे मिळवता येत नाही. असं काहीच नाही जे वाटतंय पण होता येत नाही. सगळं करता येतं, सगळं होता येतं, सगळं बनता येतं, सगळं घडवता येतं. फक्त आपल्या हातात ते असतं. त्यामुळे मला निश्चित खात्री आहे राष्ट्रसेवेचं, राष्ट्रभक्तीचं, कायदा सुव्यवस्थेचं आणि सर्वसामान्यांच्या रक्षणाचं ब्रीद घेऊन चाललेलं पोलीस खातं, तुम्ही एका ध्येयानं, एका उद्देशानं त्या क्षेत्रात जाऊ इच्छित आहात. निश्चितपणे आपल्या सगळ्यांना त्यासाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. फक्त एकच गोष्ट, बुलढाणा जिल्ह्यात मेहकर गाव नावाचं गाव आहे. त्या गावात एक 66 वर्षाची माऊली होती, जिचं नाव होतं लता भगवान करे. 3 मुली आणि 70 गाठलेला नवरा. मुलींची लग्न झालेली. आतापर्यंत कमावलेला सगळा पैसा अडका त्या मुलींच्या लग्नात खर्च झालेला. आता नवरा बायको दोघं दुसऱ्याच्या शेतात राबायचे, काबाड कष्ट करायचे आणि 2 वेळचं अन्न स्वतःच्या आयुष्यासाठी कमवायचे. घरगरिबीचं, उशाशी दुःख फक्त. अशा अवस्थेत नवरा अचानक आजारी पडला. अचानक सगळं घर विलक्षण कोमेसल्यासारखं झालं. त्या 66 वर्षाच्या माऊलीला काही कळेना काय करावं. ती नवऱ्याला दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी तपासण्या केल्या, प्राथमिक औषधं दिली, पण फरक काहीच पडेना. पुन्हा डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांनी सल्ला दिला चांगल्या हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल. कुठं? बारामतीला घेऊन जा. या माऊलीला काही कळेना. आपलं घर गरिबीचं, पोटाची खळगी कशी बशी भरतो आपण. नवऱ्याच्या उपचारासाठी, इलाजासाठी पैसे आणावे कुठून? काय करावं? 4 घरात गेली. नातेवाईकांचे उमरे झिंजवले. जेवढे जमतील तेवढे पैसे गोळा केले. नवऱ्याला घेतलं आणि बारामतीचं हॉस्पिटल गाठलं. तपासणी झाली. नवरा वाचला पाहिजे. आयुष्यभर राबलाय, कुटुंबासाठी झटलाय, वाचला पाहिजे. 66 वर्षाची माऊली आपल्या नवऱ्यासाठी बेभानपणे प्रयत्न करते. तपासणी झालं. डॉक्टरांनी सांगितलं MRI स्कॅन करावा लागेल. तिने दबकत विचारलं खर्च किती येईल. डॉक्टरांनी खर्च सांगितला आणि तिच्या डोळ्यापुढे दिवसा काजवेचं बघलं. कुठून आलावे पैसे? कुठून? तिला काही कळेच ना. गरीबाला जगण्याचा अधिकारच नाही का? उपचाराअभावी गरीबानं मरूनच जावं का? आतल्या आत घुसमटत राहिली. दवाखान्यातल्या बाहेरच्या बाकड्यावर येऊन मान खाली घालून बसली.
काही क्षणानंतर इकडे तिकडे बघितलं, त्याच बाकड्यावर एक वृत्तपत्र पडलं होतं आणि त्या वृत्तपत्रावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, बारामती मॅरेथॉन. बक्षिसाची रक्कम तिनं वाचली आणि तिचे डोळे चमकले. समोर ग्रहस्थाला त्याला विचारलं, ही काय? मॅरेथॉन म्हणजे? अहो, धावण्याची शर्यत. मला भाग घेता येईल? तो गृहस्थ या माऊलीकडे बघत राहिला. ती बातमी त्याने एकदा वाचली. म्हटलं, हो, घेता येईल, सगळ्यांसाठी खुली आहे. वृत्तपत्राचं ते पान घेऊन ती 66 वर्षाची माऊली त्या शर्यतीच्या ठिकाणी पोहोचली. 9वारी लुगडं नेसलेली, अनवाणी पायाची. जिचा नवरा दवाखान्यात आहे, ती माऊली शर्यतीच्या ठिकाणी त्या आयोजकांना म्हणाली, मलाही धावायचं आहे. आजी, तुम्ही? धावणं जमेल का? पेलेल का? तो विचार करायला येळ नाही बाबा. मृत्यूशी टकरा घेतोय नवरा माझा. आयुष्यभर सांभाळाय त्यानं कुटुंबाला, आता त्याला सांभाळायची वेळ आली आहे. माघार घेऊन कसं चालेल? धावू दे ना. आयोजकाच्या डोळ्यात क्षणभर पाणी तरळलं. त्याची शर्यतीला उभा राहिली. आजूबाजूला स्पोर्ट शूज घातलेले, रोज कसून सराव करणारे, स्टेडियम मध्ये पळणारे, आहार विहार भक्कम असणारे असे कसलेले धावपटू. आणि त्यांच्या रांगेत उभा आहे 66 वर्षाची, 9वारी नेसलेली, अडवाणी पायाची ही लता भगवान करे. शर्यत सुरू झाली आणि ती बेबाकपणे पळायला लागली. आजूबाजूला तिचं लक्षच नव्हतं. तिला फक्त प्रत्येक पावलागणिक आपण नवऱ्याला वाचवण्याच्या जवळ जातो एवढाच भास होता. नवरा वाचवायचा असेल, नवरा जगवायचा असेल तर मला पळायलाच पाहिजे, मला जिंकलंच पाहिजे, मला बक्षिसाची रक्कम घेतलीच पाहिजे. तिच्या डोळ्यापुढे दुसरा ध्यास नव्हता. तिचा श्वास पूर्णकृत झाला होता. ती फक्त धावत होती. पायाला खडे टोचतायत, लक्ष नाही. वरनं पदर उडतोय, तिने दातात धरला. जीवाच्या आकांताने पळतीये, बेभानपणे पळतीये. नवरा वाचवायचा बस. तिचा ध्यास हाच तिचा श्वास झाला आणि तिने शेवटचं पाऊल टाकलं. आणि चोहो बाजूनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट उठला. 66 वर्षाच्या माऊलीनं ती 3 किलोमीटरची बारामती मॅरेथॉन जिंकली. अनेकांना आनंद झाला. तिच्या जिद्दीचा, तिच्या विलक्षण चिकाटीचा, तिच्या ध्यासाचा, जिंकण्याच्या तिच्या तीव्रतेचा. तिला आनंद फक्त एवढाच होता, आता नवरा वाचेल माझा. त्या लताबाईंना जेवढ्या तीव्रतेनं जिंकण्याची गरज वाटली ना, त्या तीव्रतेनं ज्यावेळी तुम्हाला गरज वाटेल त्यावेळी तुमच्या अंगावर वर्दी असेल.